भारी दिसतंय ना आपलं शेत. एक नंबर. पण हा वास कसला येतोय? तुला पण आला ना? चांगल्या क्वालिटीची मिरची आली किती वास मारायला लागते. हो का? BSc ऍग्री आहे मी, हेच शिकलीये. खरं सांगा कसला वास आहे? दारूचा वास आहे हा. तुम्ही दारू पिलात? अगे याने तर ढोसली वर त्यांनी झाडांना पण पाजलेली आहे. नाही ते काय झालं, झाडांवर रोगच पडला आणि मग त्या गोंधळात पाजली, म्हणजे झाडांना पाजली आणि रोगच गेला. त्यामुळं सगळ्या झाडांवर फवारली दारू. म्हणून प्रत्येकाचे 5-5 मार्क कमी केलेले आहेत मी. खोडून टाकते. का? अरे जमलंय रे यांना. बघा ना, म्हणजे तुम्ही तुमचं डोकं चालवून आजूबाजूच्या गोष्टींमधून उपाय शोधला आणि तो सक्सेसफुल पण झाला. हा मग मी आधीपासूनच सांगत आलोय दारूचं महत्व. झालं? लगेच एवढं पण नको. परत असं करू नका. आणि एक गोष्ट, आता कुठं विकणार, काय करणार ते पण बघा, म्हणजे झालंच. एक्सपोर्ट क्वालिटी माल पिकवलाय तुम्ही, म्हणूनच आज तुम्हाला सुट्टी. घरी जा आणि आराम करा. देखो हमने यहाँ पे इसी खेत में भोबड़े मिर्चा का पकाया है पीक, अलग अलग कलरफुल. ये देखो ये कैसा है एकदम ठीक आहे. मी 2 दिवसात येऊन पाहणी करून जाईल. मराठी आहे. नमस्कार उपसरपंच ते कवडे पण मेरे अकेले काच नाही, तुम्हाला आमच्या 5 जणांचं पीक घ्यावं लागलं. क्वालिटी चांगली असेल तर घेईनच नाही. भेटू मग. या आयपॅडचा असं पण उपयोग होतो म्हणजे. नाही तर इतके दिवस नुसते मारामारीचे व्हिडिओ बघत बसले होते. चला सुट्टी मिळाली घर जमा आता. चल रे बजा चल. नाही तुम्ही वा पुढं, मी नंतर येतो. काय प्रॉब्लेम आहे? 0-0. चला चला बघ. बिग बॉस संपलं. इथे मिरच्या ठेवून जा. काका, हे बघा, मी दोघेही पास झालोय. पास झाला? अरे वा 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 वा, अभिनंदन. हे का माझी कोणाची पोर. हे मंगल साखर का पटकन. वा अरे वा. अचानक पाऊस पडायला लागला. पाईट आपली सगळं पाणी इकडे सगळं पाणी. मी तिकडे
तोडलं म्हणलं आणि पाणी वाहून जायला लागलं. पाऊस थांबला, पाऊस थांबला रे. तुझ्यामुळे वाचला आपण. बजा हा नुकसान नाही ना झालंय? हा सगळं ठीक आहे ना? थँक्यू रुपाली. थँक्यू रुपाली. मला थँक्यू कशासाठी? तुझ्यामुळे आज आम्हाला कळलं आई होणं काय असतं ते. मग तुम्हाला हे पण कळलं असेलच की आई समोर आईचं लेकरू पडताना तिचं काय होत असेल. कालपर्यंत जे तरुण झिरो होते तेच तरुण आज हिरो झाले. तुम्ही बघताय की टेकवडे गावच्या या तरुणांनी आपल्या समोर एक नवीन आदर्श ठेवलाय. त्यांनी एक्सपोर्ट क्वालिटीच्या बेल पेपर्सचं विक्रमी उत्पादन करून 3 लाख रुपये प्रत्येकी असा नफा मिळवलाय. आणि आता ते त्यांच्या मिरचीचं नाव रुपाली मिरची असं ठेवणार आहेत. लग्नच काय करायचं आता? बोंबली की लग्न? अहो सगळ्यांचं सेम उत्पन्न आहे. हे असं कसं लग्न करायचं ठरलंय ना? ठरलं म्हणजे ठरलं म्हणून काय झालं? एकदम 5 जणांशी लग्न करायला काय ती? आम्हाला चालते. चालतंय रे. डन करून टाकायचं. काय डन करून टाकायचं? हे किसन्या आता गेलं गेलं गेलं. आता गेलं गेलं गेलं. रुपे हे आपल्या जमिनीचे कागद आज माझ्या हातात आहेत. अगं पण कशाच्या बदल्यात? हा रुपे तू इथनं निघ. हा. खरं सांगतो तू निघ इथनं, नाहीतर हे लांडगे काय तुला सोडणार नाही. तू आणि सूरज पळून जाऊन लग्न करा. जा कुठेतरी निघून. खरंच नाही म्हणजे सुरुवातीला माझ्या पण डोक्यात जात आली होतीच. त्याला मारायला माणसं पाठवली होती मी, पण तोच तुझ्यासाठी लायक आहे. यायला जातीपातीच्या पलीकडे कर्तृत्व नावाची गोष्ट असते का नाही? नाही शेवटी माणसाची योग्यताच महत्वाची. ए रुपे निघ तू. खरं सांग. नाही 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 काका, मला पळून नाही जायचंय. अख बाई ऐक. रुपाली ताई. कोण आहेस तू बाळा? हा काय नाव आहे तुझं? रुक्मिणी. रुक्मिणी? रुक्मिणी भारतराव झेंडे मुलगी आहे माझी, आणि माझी बायको लक्ष्मी. एवढी चांगली बायको, सोन्यासारखी पोरगी आहे मला. गावातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे मी. आपण नाही तुझ्याशी लग्न करणार. चला रे, सांगा आपला आपला. मी संगीतानं दिला ना आपल्याला कॉन्फिडन्स. आता तिला विसरून कसं चालेल? बाबा लग्नाला नाही म्हणतात, पण मी संगीताशीच लग्न करणार. हा बजा. कोण संगीता? तू परीक्षेला गेलतीस तेव्हा मी इकडं संगीताचा पेपर सोडवला. बोर्डात आलाय. बोर्डात? तमाशाच्या बोर्डात. तमाशाच्या रात्रीच ह्या चिंतीची झाली मारामारी. रुपाली, हा माझा वयाचा दाखला. खरा कायद्यानुसार मी तुझ्याशी लग्नच करू शकत नाही. नाही तर खरंच केलं असतं. आता 21वा बर्थडे झाल्यावर मग बघू. आता काम करायचं, पैसे कमवायचे,
पोरी विरवायच्या आणि लताई म्हणायचा. आणि ते झुंबर मामा आलते तर ते म्हणले पाळण्यात ठरल्याप्रमाणेच शीताचं आणि गीताचं तुमच्याशी लगीन लावून देऊ. मामा म्हणले प्रगतशील शेतकऱ्याचे प्रगतशील जावं. मी तर मामांना म्हणलेलंच आहे का आपलं कल्चर ऍग्रिकल्चर. अरे हो, तुला एक सरप्राईज आहे. बाहेर ताट कळला असेल तो. हाय सूरज, आमच्या मंडळीनं आणायला गेलो होतो ना, तेव्हा फाट्यावर उभा होता. आपल्या सगळ्यांना फाट्यावर मारून पुण्याला चालला होता. धरून आणलाय त्याला. काय सूरजराव, रुपालीला कोणतं फुल आवडतं? गुलाब होय. फळ कुठलं आवडतंय? जांभूळ. खायला काय आवडतंय? पाणीपुरी. बरीच माहिती आहे तुला रुपाली बद्दल. मग तुझ्याविषयीची सगळी माहिती यानं आम्हाला पुरवली. होय काय? हा. ह्याच्या मायला ह्याच्या. मग काय सूरजराव, करताय का नाही आमच्या रुपालीशी लगीन? हो, पण तिने आधी ट्रेनिंगला जायचं, कृषी अधिकारी व्हायचं, आणि मग तिचं तिनेच ठरवायचं. वा वा वा. याला म्हणतात चॉईस. बघितलं का बायको? एक नंबर. आणि एक काम राहिलंय. आता